नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये WRD म्हणजे जलसंपदा विभागामध्ये अनुरेखक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता व्हिडिओ सुरू करूया। आज आपण या व्हिडिओमध्ये नाशिक विभागामधल्या अनुरेखक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिल्या नंबरवर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, त्यानंतर खाली रोल नंबर आहे, त्यानंतर ॲप्लिकंट नेम आहे आणि त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आहेत। आता एक नंबरला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे सुरेश आडे। आता या विद्यार्थ्याला एकूण 152 मार्क पडले आहेत, म्हणजे याचाच अर्थ नाशिक विभागामध्ये अनुरेखक या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे 152 मार्क पडले आहेत। आता त्यानंतर 2 नंबरला जर विद्यार्थी बघितला तर त्याचं नाव आहे योगेश्वर भगवान देवरे। आता या विद्यार्थ्याला 142 मार्क पडले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, असे जे प्रत्येक विद्यार्थी त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर त्याचे हे मार्क सांगण्यात आले। आता या ठिकाणी जर बघितलं तर मार्क जर बघितले तर काही ना 142 मार्क आहेत, काही ना 140 मार्क। आता या ठिकाणी जर 10 नंबरला जर बघितलं तर 10 नंबरला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे भूषण सोनवणे। आता या विद्यार्थ्याला 128 मार्क आहेत। तर तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे हे मार्क पडले आहेत। आता या पदासाठी जर एकूण अर्ज जर बघितले 154 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते। आता 154 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला एकूण 54 मार्क पडले आहेत। तर यावरून तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे हे मार्क पडले आहेत। तुम्हाला जर ही PDF जर डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अनुरेखक या पदासाठी नाशिक विभागामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडले आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।